मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर झालंय। महाराज, महाराज आज मी खूप खुश आहे। महाराज आज पुन्हा एकदा गड का वीज केलाय। महाराज मराठ्यांना त्यांचे हक्क मिळाले। आज पुन्हा एकदा क्रांती घडली। सरकारने 16% आरक्षण दिलेत महाराज, 16%। काय फक्त 16? बाकीचे कुठे गेले? शिवाजी महाराज। महाराज, महाराज आपण मुजरा। महाराज मुजरा होय, आम्हीच। माफ करा महाराज, पण समजलो नाही। असोत, आरक्षण फक्त महाराष्ट्र पुरतेच आणि तेही 16%। पंकजराव, सरकारकडे जाऊन तपासणी करा, जाहीर केलेत की दिलेत? माहित नाही महाराज। आम्ही उभारलेले स्वराज्य भविष्यात असे असेल असे वाटले नव्हते आम्हा साहेबा। आज आमच्याच स्वराज्यात आमचीच बदनामी करणारे लोक असतील, आमच्याच नावाने राजकारण करणारे नेते असतील, आया बहिणींना इज्जत न देणारे लोक असतील तर काय उपयोग? यासाठीच केला होता का अट्टाहास हिंदवी स्वराज्याचा, मर्द मावळ्यांच्या राज्याचा? आई जिजाऊंचा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली, तो हा दिवस पाहण्यासाठी। महाराज काय करणार? पैशांच्या जोरावर आजचे हे नेते निवडून येतात आणि समाजाला धोका देतात। 18 पगड जातीतील लोकांना एकत्रित करून तुम्ही तयार केलेला समाज महाराज आज वेगवेगळा झालाय। जाती जातींमध्ये दंगली घडत आहेत, भांडणं होत आहेत। बस पंकजराव, बस, पुरे झाले। इतिहासाची तोडमोड करून जाती तेढ निर्माण करणारे खरे शत्रू कोण आहेत ते ओळखायला चुकताय तुम्ही। 1 जानेवारीला बौद्ध बांधवांवर भीमा कोरेगाव येथे हल्ले केले जातात, तेही जात पाहून। विसरू नका, महार लोकही स्वराज्याची उभारणी करताना होते। 18 पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊनच या स्वराज्याची उभारणी करण्यात आली आहे। मराठा म्हणजे फक्त आत्ताचा मराठा नव्हे, तर त्यात सर्वच आले। माळी, तेळी, तांबोळी, कुणबी, धनगर, मातंग आणि महार सुद्धा। अरे आपल्या महाराजांनी सर्व जातीतील लोकांना एका भगव्या खाली घेऊन मावळाही ओळख दिली। अरे महाराजांचा शब्द निशब्द जपणारा तोच खरा मावळा, तोच खरा मराठा। पण महाराज राज्यघटनेने आरक्षण दिले म्हणून आज ते वेगळे झालेत महाराज, त्यामुळे जातीवाद वाढत आहे। मला एक सांगा महाराज, सर्वांना समान न्याय मिळायला हवा ना? पंकजराव,
आरक्षण ही एक संधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचेच स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून हे संविधान लिहिले आहे, विसरू नका. समता, स्वतंत्रता, बंधुभाव आणि न्यायावर आधारित स्वराज्याचे तोरण उभे राहावे म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या बाबासाहेबांचा एवढा तिरस्कार, आणि तेही केवळ आरक्षण मिळाले नाही म्हणून. असो, त्यात वाद नको आता. पण महाराज, आरक्षणाची गरज मराठा समाजाला सुद्धा आहे ना आता. होय पंकजराव, पण आरक्षणाची वेळ कोणामुळे आली? आपल्या मावळ्यांची, बळीराजांची सुंदर अशी सोन्यासारखी मातृभूमी परप्रांतीयांना विकून स्वतःच्याच राज्यात गुलाम म्हणून राहण्याची ही कुठली केविलवाणी अवस्था पंकज? महाराज, अहो पण आरक्षणामुळे आज ते उच्च स्थानावरती आहेत. कुणी सरकारी नोकरीत आहे, कुणी उद्योजक आहे, मोठमोठ्या हुद्द्यांवरती आहेत. मराठी माणसाला कुठेच जागा शिल्लक नाही. पंकजराव, भ्रम आहे तुमचा. व्यापार करण्यापासून कोणी रोखले होते का तुम्हास? सरकारी नोकरीत, मोठ्या हुद्द्यावर ते त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. तुमच्या मुलांना IAS IPS शिकण्याची बुद्धी नव्हती. तुकोबाराया म्हणून गेले, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचार तेच करी. आणि त्यांच्यातही आहेत ना अजून गरीब, बेरोजगार. ज्यांनी आमचे विचार स्वीकारले ते पुढेच राहणार. अशा कित्येक संधी गमावून बसलात पंकजराव तुम्ही. स्वतःच्या नाकारतेपणाचा दोष तुम्ही दुसऱ्यांवर देऊ नका. महाराज, जातीबाह्य विवाह कधी केले नाहीत यांनी. स्वतःची मुलगी ना कधी दुसऱ्याच्या घरी सून म्हणून पाठवली, ना दुसऱ्याची मुलगी कधी सून म्हणून स्वीकारली. जरी स्वीकारली तरी त्या ठिकाणी सैराटच करण्यात आला. नाही रायबा, असे नाही. पंकजराव, मराठा समाजाचे वर्चस्व अजूनही आहे. या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाचे किती आमदार आहेत? महाराज, शतकावर आकडा आहे. 150 आमदार आहेत. हो महाराज. तरी सुद्धा तुम्हाला न्याय मिळत नाही म्हटल्यावर कुठं गेला तुमचा मराठी बाणा आणि काना? शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि आमच्याच नावाने राजकारण करून निवडून यायचं. पुन्हा मोगलाईला जन्म देतात का तुम्ही? अहो रायबा, महाराज, अहो आरक्षणासाठी मराठा तरुणांनी त्यांचा जीव देखील गमावला. अरे काय चूक? आपला मावळा काकासाहेब शिंदे यांनी आपला जीव देखील गमावला. पंकजराव, हे राजकीय नेते तुम्हाला एकमेकांविरुद्ध लढवत आहेत. बाहेर पडा, बाहेर पडा या दलदलीतून आणि चांगला नेता घडवा. आम्हाला माहित आहे लोकशाही आहे, पण लोकशाही चालवणारेच मूर्ख असतील तर कसे टिकणार हे स्वराज्य? केले हजारो वादे, पक्षपात केला, गोड बोलणाऱ्यांनी या देशाचा घात केला. माझे विचार परप्रांतीयांना घेऊन त्यांनी त्यांचे स्वराज्य कसे उभे केले हे पहा जरा. मी परप्रांतीयांना कळलो, पण तुम्हाला नाही. बरोबर आहे महाराज, पण अहो आजच्या काळात कुठेच नाही मिळत नाही. अहो साधं मंदिर बांधायचं म्हणलं ना तरी सुद्धा संघर्ष करावा लागतो. मंदिर 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 म्हणजे काय पंकजराव? जिथे देवाचा भक्तिभाव येतो तिथे आमच्या आसिफासारख्या लहान मुलीची अब्रू. आणि तेही मंदिरामध्ये. नाही पंकजराव, तुम्ही आमचे विचार कधी घेतलेच नाही. आमच्या विचारांवर तुम्ही कधी विचारच केला नाही. आया बहिणींना इज्जत न देणारे नेते मुलगी पळू आणू असं वक्तव्य करतात. शिरच्छेद करायला हवी तशी माणसं, त्या ठिकाणी चौरंगाच करायला हवा अशा माणसांचा. छे, माणसं कसली, जनावरच. ही जनावरं राज्यात राहता कामा नये. अरे, जे आपल्या आया बहिणींची इज्जत नाही करू शकत ते काय राज्य सांभाळणार आहेत? आणि ते बुवा बापूचा नाद देखील सोडा. असा हराम बापू, राम रहीम, वा, नाव रामाचे आणि धंदे सैतानाचे. आणि शिवरायांची बदनामी करणारा कोण तो? चिंगम. छिंदम रायबा. हा हा, छी, काय नाव आहे. घेताना देखील तोंडाचा दुर्गंध येतो असे वाटते. राजांनी शाहिस्ते खानाची 3 बोटं छाटली, त्यातील एका बोटाची पैदास म्हणजे हा हरामी. माफ करा महाराज, माफी असावी. माफ करा महाराज, क्षमा असावी महाराज. ही केविलवाणी अर्जव अजून किती दिवस करणार आहात पंकजराव? नाही महाराज, आता पुन्हा एकदा आम्ही लोकशाहीचं राज्य निर्माण करू, तुमच्या विचारांचं राज्य निर्माण करू. ही शपथ आहे तुम्हाला. शपथ नकोय पंकजराव, कृती हवी. पंकजराव, आता लोकशाहीचे राज्य असल्यामुळे विचारांची लढाई ही विचारांनीच करायला हवी.
त्यासाठी विचार मजबूत करणे तितकेच गरजेचे आहे जितके तलवारीला धारदार बनवणे. असो, पण ही लढाई तलवारीची नसून माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा लढा आहे. आणि त्यासाठी ज्ञानाची, विद्वत्तेची गरज आहे. चांगले शिक्षण घ्या आणि तुमचे भविष्य उज्ज्वल बनवा. शिवाजी या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का पंकजराव? येथेच लोहगडला तुकोबाराय म्हणूनही गेले. शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा आणि जी म्हणजे जिंका. हो महाराज, नक्कीच आम्ही चांगले स्वराज्य निर्माण करू. खरे हक्क आणि खरे आरक्षण हे मिळवूनच राहू. जाती जातींमध्ये दंगली होता कामा नये. या सर्व प्रांताचा विचार करा, आया बहिणींची इज्जत करा आणि सर्वांना एकत्र घेऊन हा देश घडवा, एवढीच इच्छा आहे. आणि उठा, जागे व्हा, पुन्हा एकदा खेळवा आपल्या धमन्यांमध्ये मर्द मावळ्यांचे सळसळत रक्त. पंकजराव, पुन्हा एकदा सांगतो, खरं आरक्षण हे मिळवाच. अरे जेवीन तर तुपाशी नाहीतर उपाशी. महाराज, नक्कीच. महाराज, तुम्हासनी खरंच वाटतंय का हा देश व समाज बदलेल? बदलेल रायबा, पण थोडा वेळ लागेल. महात्मा फुलेंनी रायगडावर आमची समाधी शोधून आमचा इतिहास जनतेसमोर आणला. ते भाग्यच म्हणावे लागेल. आता फक्त तो जनतेने आत्मसात करायला हवा. ते पहा रायबा, सुधारणार नाही. काय ब्रेक मारला?